कार्यकर्ता पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, लातूर गौरव पुरस्कार, जायंट्स इंटरनॅशनल अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट डॉक्टर अवॉर्ड, झी टी व्ही अनन्य सन्मान, त्यानंतर नाशिक नागरी सन्मान, लोकमत गौरव पुरस्कार आणि भारतातील सर्वोच्च चौथा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार प्रदान आजच्या पुरस्काराचे मानकरी आदरणीय माननीय डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांना या ठिकाणी आदरणीय डॉक्टर तात्याराव लहाने इथं आलेत. मला थोडी काळजीच होती की त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात ते वेळ देऊ शकतील की नाही. आत्ताच मला म्हणाले की काल संध्याकाळी मी इचलकरंजीला होतो. सकाळी कोल्हापूरला जाऊन विमानाने मुंबईला गेले. 2-4-5 किती त्यांची ऑपरेशन झाली ती झाली. 12 का 12:30ला गाडी घेऊन इथं आले. आता अशी व्यक्तिमत्व जर आपल्या समाजात आपण जर मारोजीराजांची परंपरा आपण पाळणार असो आणि जरी तात्यारावांच्यासारखी माणसं जर आपण सन्मानित करणार नसलो तर कुठेतरी चूक होईल असं माझ्या मनाला वाटलं. डॉक्टर साहेबांना मी तेच सांगत होतो की जे उल्लेख प्राचार्य विश्वासरावांनी केला, माझ्या आजोबांना खूप नाद होता. सर्व क्षेत्रातली माणसं इथं ते आणत होते, गायन, कलाकार. खरं सांगायचं तर विश्वेश्वरय्या यांची आणि त्यांची ओळख. आता हे दुष्काळग्रस्त संस्थान कधीच पुढं केलं जाऊ शकलं नसतं. नीरा उजवा कालवा जो आला, हे या ओळखीतनं जवळकीतनं मला ते इंदिरा गांधी आल्याचं आठवतेला. तेव्हा त्या पंतप्रधान नव्हत्या अर्थात. राजकीय क्षेत्रापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत, वैद्यकीय क्षेत्रापासून शास्त्रज्ञ क्षेत्रापर्यंत आपण लोक इथं सन्मानित केलेली. तात्यारावांची माझी ओळख कुठल्या ना कुठल्या कारणाने होत जात होती. त्यांचं नाव माहीत नाही असे एकही तालुका आणि गाव महाराष्ट्रात मिळणार नाही. पद्मश्री हे तुमच्या दृष्टीने तात्याराव मला जर विचाराल, फार लहान पुरस्कार भारत सरकारने आपल्याला दिलेला आहे. याच्याहून मोठा पुरस्कार आपल्याला खरं मिळायला पाहिजे. आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे जे समाजात दिसत नाही आजकाल. व्यवसाय करत असताना स्वतःला त्या व्यवसायात वाहून घ्यायचं. समाजासाठी आपल्याला या व्यवसायातनं समाजासाठी काहीतरी करायला मिळतंय आणि दृष्टी देण्यासारखं पवित्र कार्य या व्यक्तिमत्वाच्या हातातनं झालेलं आहे. आमचं तर म्हणणं आहे पुढच्या जन्मी तुम्हाला चांगला जन्म मिळावा, तो आमच्या फलटणमध्येच मिळावा अशी माझी इच्छा आहे. मराठवाड्याच्या कोपऱ्यात राहणारं हे शेतकऱ्याचं बाळ कुठलं वेळ घेऊन ही झपाटलेली माणसं जगू शकतात. आजकाल सगळं जग कमर्शियल झालेलं आहे. व्यापारी वर्गाने आपण यशच मिळवतो. एखादा माणूस यशस्वी झाला आहे आपण म्हणतो, हे त्याच्याकडचं संपत्ती बघून त्याने मिळवलेली संपत्तीमध्ये व्यापारात असेल, ह्याच्यात असेल, त्याच्यात असेल, राजकारणात असेल, पैसे खाऊन मिळवलेले असेल, हे आपल्या यशाची मापपट्टी झालेली असताना असं व्यक्तिमत्व 35 वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात मला महाराष्ट्रात बघायला मिळालेलं नाही. आणि म्हणून आपण इथं आलात. 4 शब्द आपण बोलावेत. वरुणराजांची कृपा आहे असं प्राचार्य शिवाजी विश्वासराव म्हणाले. वर बघितलं तर जरा अवघडच दिसायला लागलं. त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही. तात्याराव, आपण आल्याचाच
खरंच आनंद आमच्या नाईक निंबाळकर कुटुंबाला नक्की झालेला आहे, फलटणला झालेला आहे. आणि माझी एकच विनंती आहे, आपण येऊन परत व्यस्त होऊ नका. आमच्याकडे एखादा कॅम्प घेतला तर फार बरं होईल. कधी घ्या, कुठे घ्या. आमचं नर्सिंग कॉलेज बसलं तसं आमच्या संजीवराजेंनी एक आजोबांच्या नावानेच एक बारकसं हॉस्पिटल काढलं आहे. तिथं बऱ्याचशा सोयीसुविधा मला माहीत नाही होईल की नाही, परंतु जे काही टेक्निकल लागेल ते आम्ही आणून देऊ. तर जास्त न बोलता या कार्यक्रमाला माझे विचार मांडायच्या शेवटाला मी आपल्याला एकच विनंती करणार आहे, आणि तुम्हाला नाही ही विनंती. मालोजीराजेंना बघितलेलं पिढी संपलेली आहे. या सगळ्या स्टेजवर एकच माणूस मला दिसतो आहे की ज्यांनी मालोजीराजांना बघितले, ते म्हणजे आंबेराव. कदाचित तुम्ही बोटाच्या मोजण्या इतपत लोक आहेत. समाजाची एक प्रवृत्ती आहे की एखादं काम सार्वजनिक आयुष्यात झालं, आणि डॉक्टर साहेब जी चूक आम्ही ऐतिहासिक केलेली आहे, फलटणला फार मोठा इतिहास आहे. आम्ही आमचा इतिहास सांभाळत नाही. केलेलं काम आम्ही विसरून जातो आणि पुढच्या पिढीतली लोक आमच्या परीने आम्हाला जे योग्य वाटतं ते करत राहतो. ते करू नका. समाज विसरून जातो. आज साताऱ्यांनी केलेलं काम आपल्याला माहिती आहे. त्यांनी दिलेली दृष्टी ही ज्यांनी घेतली आहे ती दृष्टी त्यांना माहिती आहे, परंतु त्यांच्या मुलाला, त्याच्या पिढीला आपला मुलगा हा दृष्टी घेऊनच जन्मला आहे हे त्या मुलाच्या मनात राहणार आहे. त्यामुळे तात्याराव ही चूक जी आम्ही करतो, या आजोबांनी मी म्हणणं त्यांना चूक केली असं म्हणणार नाही, कारण त्या माणसाचा जन्म आपल्यासारखाच झाला होता. जरी राजेवाडे जे होते तरी शेतकऱ्याच्या कुटुंबातच जन्म घेऊन त्यांनी दत्तक म्हणून इकडं आले. त्यांच्या यांना सेवा देत होतं आणि लोकांच्यासाठी जगायचं, जनतेसाठी जगायचं. त्यांनी जनतेकडे जनता म्हणून बघितलेलं नाही. स्वतःच्या मुलाबाळाला जसं जपतात. उलट प्रसंगी आमच्या कुटुंबाचं नेहमीच तक्रार असते की आजोबांना आम्हालाच वाट्याला आले नाहीत, लोकांच्याच वाट्याला जास्त आले. तर माझी संजीवराजे एक इच्छा आहे की मालोजीराजांनी केलेलं, शिवाजीराजांनी केलेलं काम आपल्याला एखादी बिल्डिंग बांधून चित्ररूपाने जर आपण करू शकलो, मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं नाही, त्या दृष्टीने आपण पावलं टाकणं हे योग्य राहणार आहे. आणि हे सगळं जपायला लागतंच पुढच्या पिढीला. आता काय अगदी उदाहरण द्यायचं तर तात्याराव, तुमच्या लहानपणी तुम्ही कुठल्या खेड्यात होता मला माहीत नाही, पण वीज तरी होती का? फलटणला वीज नव्हती. आत्ताच्या मुलांना पटेल का हे? शक्य आहे का हे एक साधं उदाहरण आहे. कुठे रस्ते होते मला आठवते, लहानपणी पुण्याहून फलटणला येताना शिरवळच्या कुठल्या तरी माडरानातनं वीर डॅमच्याकडनं इकडे यायला लागत होतं. त्यामुळे ह्या व्यक्तिमत्वांचं काम पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला न्यायला लागणार आहे. कुठेही करा, वाटलं तर राजवाड्यात करा. राजवाड्यात नसं गेलं तर इथं कुठं तुमच्याकडे जागा असली संस्थेकडे तर संस्थेकडं करा, परंतु ते करा. तात्याराव एक लक्षात घ्या, तिथं काय लिहिलं आहे वाचा. 1800 कितीला ही शाळा निघाली. इथे उजव्या बाजू इकडे. आता मला तुम्ही सांगा, 1878 मला वाटतं 88 कुठल्या राजाच्या डोक्यात आला असेल की ही शाळा काढावी? हे माझ्या पंजोबांनी काढलेली शाळा आहे. अरे हे असं आमचं गाव, असं आमचं कुटुंब आणि अशी आमची जनता, आणि आम्ही बदललो नाही, जनतेनेही बदलू नये अशी माझी इच्छा आहे. नाही तर व्हायचा घोटाळा. आम्ही तेच करत बसायचो आणि लोक तिसरीकडेच जायची. असं काही करू नका. आणि तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे एवढं लक्षात घ्या. मालोजीरावांना, आजोबांना राजकारणात किती त्रास झाला, काय झाला, या गोष्टी घडून गेलेल्या आहेत राजकारणाच्या ठिकाणी. परंतु फलटण आणि फलटणची परंपरा जी दृश्य होते मालोजीरावांच्या चरित्रात, ती परंपरा बाकी पुढच्या पिढीने आणि आपण सगळ्यांनी ठेवावी. एवढं बोलतो. मालोजीराव नाईक निंबाळकरांना नम्रतेने मी आशीर्वादच मागणार त्यांच्याकडनं, दुसरं काय करणार, कारण मीच त्यांचा सगळ्यात मोठा नातू. त्यामुळे आशीर्वाद तर त्यांचा राहील. त्यांची स्मृती आमच्या
DNA राहील. एवढं बोलून डॉक्टर तात्यारावांना कॅम्प घेण्याची विनंती करून आल्याबद्दल आभार मानून आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. उंडाळकर व छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित आणि आज जे श्रीमंत मालोजीराजे पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत असे आपले सर्वांचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर तात्याराव लहाने सर. सर्वांना माझा नमस्कार. आजचा आदरणीय श्रीमंत मालोजीराजे पुरस्कार मी ज्यांच्या हाताने घेतला ते माझे आदर्श आहे. मला नेहमीच मदत करणारे आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, ज्यांच्यामुळं मी इथं आलो. विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, जिथं ते बसलेले असतील तिथं तात्यारावाचा विषय निघाला तर तिथं मदत केली त्यांनी मला आत्तापर्यंत. आणि मला याचा आनंद आहे की मला आज या पुरस्कारासाठी इथे येता आलं. या पुरस्कारासाठीचे अध्यक्ष देशपांडे साहेब, ज्यांच्या बँकेच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. आदरणीय बाबा देशमुख साहेब, शिंदे साहेब, माझे डॉक्टर एरंडे आणि माझे सगळे 6-7 डोळ्याचे डॉक्टर, आमदार साहेब आणि आदरणीय व्यासपीठ, पुढे बसलेले सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे आदरणीय महाराज साहेब बसले असताना मी बोलणं फार कठीण आहे. कारण मी त्यांच्यासमोर जेव्हा कधी गेलो तेव्हा मला त्यांच्या सभापती पदाला वाकूनच नेहमी जावं लागायचं. आणि मला त्यांनी आता सांगितलं, तू मोकळ्यापणाने बोल. आणि जेव्हा आता माझा परिचय करून दिला देशमुख साहेबांनी, तेव्हा ते असं सांगत होते की एवढे मोठे डॉक्टर आपल्याकडे आज आले आहेत. तर माझं नाव लहाने असल्यामुळे मी मोठे असू शकत नाही, कारण मी लहानेच आहे. पण मला एक निश्चित आनंद आहे आज की इतक्या मोठ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार मी घेतो आहे. आणि मालोजीराजे ज्यांनी, मला असं वाटतं की ते जे 700 वर्षे नाईक निंबाळकर यांचं राज्य या भागामध्ये 80 गावामध्ये होतं, 84 गावामध्ये, तर त्यांचे ते शेवटचे राजे होते. त्यानंतर मंत्री होते आणि कोयनासारखं धरण किंवा शेतीविषयक, शिक्षणाविषयक, उद्योगविषयक त्यांनी खूप अशी कामं, किंवा आपले सर्वांचेच हृदय असलेले शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रतापगडावर त्यांनी स्थापित केला. तर असे समाजभिमुख, म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन चालणारे, ज्यांच्यावर शाहू महाराजांच्या विचाराची छाप पडलेली होती, असे राजे, त्यांच्या नावाचा पुरस्कार मला आज मिळतो आहे. मला असं वाटतं की मी खरंच भाग्यवान आहे. आणि मी जे काही आज पुरस्कार निश्चितच घेत असताना हा पुरस्कार माझे जे रुग्ण आहेत, ज्यांच्यामुळं मी आज मला पुरस्कार घेण्यायोग्य झालो, त्या सर्व रुग्णांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. आणि आपण सगळेजण पावसाच्या वातावरणातही आलात आणि मला पुरस्कार घेत असताना तुम्ही सर्वजण त्यात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करतो. तसं मीही, तुम्ही जसं खेड्यामधले आहात तसं मीही खूप चांगल्या लहानात लहान खेड्यातला आहे. म्हणजे माकेगाव हे माझं गाव आहे, जे सध्या रेणापूरमध्ये आहे. ज्या गावामध्ये 14 किलोमीटरपर्यंत पायी गेल्याशिवाय बस दिसत नव्हती. म्हणजे आपण ही लाल बस बघतो, ही 10वी पास होईपर्यंत मी लाल बस पाहिली नव्हती. इतक्या अतिशय इंटेरियर अशा खेड्यामध्ये मी माझं गाव आहे आणि त्या गावामधनं मी शिक्षण घेतलं आहे. जसं महाराज साहेब आता म्हटले की त्या काळामध्ये लाईट नव्हती. आपल्याला सांगतो की त्या काळामध्ये खरंच लाईट नव्हती. आणि मी जो काही माझा अभ्यास केला, हा सर्व अभ्यास मी फक्त सूर्यप्रकाशावर केला आहे.
आणि त्या काळामध्ये माझ्याकडे काहीही नव्हतं. आणि म्हणून आत्ताचे जे काही विद्यार्थी बसले असतील त्यांना मला सांगायचं आहे की आपण अडचणी सांगत असतो की मला ही अडचण आहे, मला ती अडचण आहे. जोपर्यंत ह्या अडचणीवर आपण स्वतःहून आपल्या इच्छाशक्तीने त्याच्यावर मात करत नाही तोपर्यंत आपलं यश येत नाही. आणि म्हणून माझ्याकडे त्यावेळेस कंदील नाही किंवा दिवा लावण्यासाठी माझ्याकडे तेल नाही. अशा वेळेस सूर्यप्रकाशावर मी अभ्यास केला. दिवसभर अभ्यास चांगला होतो आणि हा अभ्यासही मी गुरे राखत करत होतो. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी गुरे राखायचो आणि तेव्हा अभ्यास करायचो. ते काही कठीण नसतं, पण ही इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं. आणि त्या अभ्यास असा केल्यामुळे 4थीत चांगले मार्क पडले म्हणून पुढचं शिक्षण वडिलांनी करू दिलं. माझ्याकडे घरात 2 गट होते, एक आईचा गट आणि एक बापाचा गट. तुम्हाला माहीत आहे की बापाचा गट हा स्ट्रॉंग गट असतो. आणि वडील असं वाटायचं की ह्यांनी शेतात काम केलं पाहिजे. काही चूक नाही त्यांची, कारण 4 बहिणी 3 भाऊ, आई वडील, 1.5 एकरमध्ये शेतीमध्ये पोट भरत नाही, करोडो शेतीमध्ये. आणि मग अशा वेळेस 72चा दुष्काळ पडतो. आपल्याला माहीत आहे की त्या दुष्काळामध्ये मी तळ्यावर काम करतो, रोजगार हमी योजना, आणि त्या योजनेमध्ये मी काम करत होतो. अशा अडचणीमध्ये दुपारचं जेवण मिळत नव्हतं. 3 महिने मला दुपारचं जेवण मिळालं नाही. त्यावेळेस ओला दुष्काळ होता आणि त्या ओला दुष्काळात तरवटा असायचा. तरवटा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पलटणचे आहात. त्या तरवट्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडंशी मीठ टाकून दुपारचं जेवण करायचं. हे 3 महिने केलं. पण याच्यामुळं असं निश्चित झालं नाही की, पण त्याच्यात एक निश्चित असं झालं की शिकलं पाहिजे. या 1.5 एकर जमिनीत आपलं काही होणार नाही आणि शिक्षण घेतलं पाहिजे. आणि शिक्षण घेतलं पाहिजे एकाच गोष्टीसाठी दर रविवारी मजुरी करायची, 1 रुपया मिळायचा आणि त्याच्यानंतर शाळेत जायचं. तुम्ही सगळेजण शाळेमध्ये 10 जूनला गेला असाल, पण मी कधीही 15 ऑगस्टपूर्वी शाळेत जाऊ शकलो नाही. आणि शिक्षकांनीही मला त्यावेळेस येऊ दिलं, कारण पेरणी, कोळपणी, खोरपणी झाल्याशिवाय माझे वडील मला शाळेत जाऊ देत नव्हते. आणि हे झाल्यास मी शाळेत जायचो. आणि त्याच्यानंतर मग शाळेत गेल्यानंतर ऑगस्टपासून अभ्यास करायचो. पण 5वी ते 10वी ही शाळा होती आमच्याकडे, कामधेनू विद्यालय. प्रत्येक वर्षी मी या शाळेत पहिलाच आलो, एकाही वर्षी दुसरा आलो नाही. म्हणजे सर्वांचं मिळून मेरिट काढायचे ते. 1ली ते 10वी, 10वी तर बोर्ड असायचं, 1ली ते 9वी, 5वी ते 9वी, आणि मी पहिलाच येतो. म्हणून आपण असं ठरवलं की आपला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस आपल्यासमोर कुठल्याही अडचणी येत नाहीत. आपण जेव्हा अडचणी उभ्या करतो त्यावेळेस आपली इच्छाशक्ती कमी झालेली असते. आपल्याला करायचं नसतं, आपल्याला होत नसतं. अडचणी तेव्हाच आपण निर्माण करतो. आपल्या शरीरामध्ये एखादं व्यंग असेल किंवा थोडंसं आपल्या डोळ्याला कमी दिसत असेल किंवा एखाद्या हाताला काही कमी झालं असेल तर आपण त्याचं एक निमित्त करून पुढे आपण जात नाही. त्याचं कारण आहे, कारण तिथून पुढे आपल्या आयुष्याला एखादे कुठले तरी एक कारण सांगून आपण स्वतःला कारण सांगत असतो ते की मला अपयश याच्यामुळं आलं. आपल्या स्वतःचं समाधान करत असतो आपण, याच्यामुळं आलं. असं आपण नाही केलं, यश हमखास येतं. आणि आपल्याला सांगतो 10वीच्या बोर्डातही मला चांगले मार्क मिळाले आणि म्हणून पुढे मला शिकता आलं. अडचणी जरूर येतात. तुम्ही एका अतिशय चांगल्या कॉलेजमध्ये शिकता, इथं चांगलं कॉलेज आहे, साहेबांनी त्यावेळेस काढलं आहे. मी मेरिटमध्ये होतो आणि परळीच्या कॉलेजमध्ये जे मेरिटमध्ये आहेत त्यांच्यासाठी 20 मुलांसाठी हॉस्टेल दिलं होतं. राहायची सोय, खायची सोय होते. मी पहिलाच नंबर होतो. आणि म्हणून मी परळीच्या कॉलेजमध्ये जायचा निर्णय घेतला, कारण पैसे नव्हते. मोफत शिक्षणासाठी गेलो आणि देशपांडे म्हणून सर होते झुलाजीचे, त्यांनी पुस्तक वाचायला दिलं. प्रोनाऊन्सिएशन कसं शिकतो आपण? आपले जे शिक्षक आपल्याला शिकवतात हे प्रोनाऊन्सिएशन, वेगळे प्रोनाऊन्सिएशन आपलं येत नाहीत. आणि त्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये माझ्या नशिबाने, बॅड लकने, त्याच्यात त्या पॅरेग्राफमध्ये स्टमक लिहिलं होतं, स्टमक. आणि मग ते स्टमक जेव्हा मी स्टमच म्हटलं, च का म्हटलं
कारण माझा शिक्षक मला म्हणायचा स्टमच. मी म्हटलं आणि मग त्या शिक्षकाने मला हाकलून दिलं, गेट आउट. म्हणलं काय झालं सर? म्हणजे तुम्हाला साधं स्टमक म्हणता येत नाही, तुम्ही डॉक्टर कसे होणार? आपल्या सगळ्यांच्या माहितीच तो, पण जे शिक्षक बसले त्यांना सांगतो, भाषेवरून माणूस मोठा किंवा लहान होत नाही, भाषा समजली पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान करणं योग्य नसतं. पण मी ते मला काही घेतलं नाही. दुसरे काळे सर भेटले, ते म्हणले तू शेतकऱ्याचं पोरगा आहेस? म्हणलं हो. म्हणले काम करतोस का? परायला कधी गेलात तर तिथं जे वैद्यनाथ कॉलेजमध्ये झाडं आहेत त्यांना मी 14 महिने पाणी घातलं. रोज 50 घागरी पाणी घालायचो, 30 रुपये मिळायचे. कमवा आणि शिका योजना सुरू केली होती, रयत शिक्षण करूनच ती योजना सुरू झाली होती आणि त्या योजनेअंतर्गत ते पैसे मला मिळत होते. त्या 30 रुपयावर मी शिकलो आणि पुन्हा मराठवाड्यात 10वा आलो आणि MBBSला लागलो. औरंगाबादला MBBS करत होतो. आता जसं म्हटले माझ्या परिचयात हॉटेलमध्ये काम करत होतो. मी मेस चालवतो. मेसमध्ये मी काम करून मेस चालवतो. अडीअडचणी जरूर येतात, पण ह्या सगळ्या अडीअडचणीला आपण तोंड दिलं पाहिजे. देत गेलो निश्चित यशस्वी होतो. जेव्हा पराईला शिकत होतो, आपलं सांगतो माणसं कशी असतात त्याचं उदाहरण देतो. मी जेव्हा पराईला शिकत होतो तेव्हा एक कंडक्टरच्या घरी राहत होतो. कंडक्टरची मुलगी 10वीत होती. त्यांना सांगितलं साहेब ही मुलगी मला द्या आणि माझं शिक्षण करा. कारण मला हे माहिती होतं की माझ्या बहिणींचं काय, त्यांचे लग्न झाले पाहिजे, मग त्याच्यासाठी पैसे, या सगळ्या अडचणी आहेत. त्या म्हणलं तुम्ही माझं शिक्षण करा आणि मुलीचं लग्न माझ्यावर करा. ते म्हणाले ठीक आहे. ते पाटील होते, त्यांचे हनुमंत पाटील माझ्या गावात गेले. फलटण तसं मोठं गाव आहे. लहान गावामधल्या माणसांचं एकमेकावर खूप प्रेम असतं. तुम्हाला माहीत असेल, जे लहान गावातनं आले त्यांना माझं उदाहरण खूप पटेल. ते त्या गावात गेल्यानंतर घोड्यावर गेले. घोड्यावर जाऊन उतरलेच म्हणले कसं काय आले, कुठून आले पाहुणे? ते म्हणले मी वेळमचा आहे, ते कुंडलिकाच्या घरी आलो. तर गावात पुंडलिक खूप नावं असतात, देवाची नावं. ते म्हणले कोणता? ते म्हणले पोरगा आहे ना ते परळीत, त्याचा तो मुलगा. ते म्हणले वा 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 वा, या बसा. गावाचं प्रेम. त्यांना बसवलं. मग आले, मग चहा वगैरे घ्या. ते म्हणले त्यांच्याकडे जात आहे ना तुम्ही? हो हो, काही हरकत नाही म्हणले, पण ते फार गरीब आहेत. गावाच्या लोकांचं प्रेम. ते म्हणले ते झोपडीत राहतात. गावातल्या लोकांचं प्रेम. ते म्हणले मुलगी दिली तर तिला मजुरीच करावी लागेल. गावातल्या लोकांचं प्रेम. ते सगळं ऐकलं त्यांनी आणि ते हनुमंतराव पाटील माझ्या घरी न येताच निघून गेले. त्यांनी काही मुलगी दिली नाही. ह्याच्यासाठी सांगितलं की जेव्हा मी MBBSच्या फायनलला आलो तेव्हा 2 आमदार साहेब ओळखत असते, रघुनाथराव मुंडे आणि किशनराव देशमुख, हे दोघंजण माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुला मुलगी द्यायची आहे. मी म्हणलं साहेब काहीतरी चुकलं, कुणाकडे आला आहे? म्हणजे माझ्याकडेच आला आहे का? ते म्हणले हो तुमच्याकडेच आलो आहे. मी त्यांना सांगितलं काहीतरी चुकलं आहे. म्हणलं साहेब तुम्ही कसं मला मुलगी देऊ शकणार? माझ्या घरी ना जमीन नाही, काही नाही, माझ्याकडं राहायला घर नाही, तुम्ही आमदार आहात. कधी कधी महाराज जसे तुमचे आहेत तशी माणसं मोठी असतात. ती माणसं माणुसकी बघतात, पैसे नाही. आणि मग ते पण माणुसकी पाहत होते. ते म्हणले आम्ही तुझ्यातला मेरिट बघितला आहे, पैसे नाही. तू मेरिटचा पोरगा आहेस, अभ्यासू मुलगा आहेस, मेहनती मुलगा आहेस, म्हणून मुलगी द्यायची आहे. तुझ्याकडे पैसे नाहीत हे माहिती आहे मला. आणि त्यांनी ती मुलगी मला दिली. ती आजही माझी बायको आहे. आमदाराने दिली, कंडक्टरने दिली नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की जर आपण आपली योग्यता सिद्ध केली तर कंडक्टर मुलगी देत नसेल तर आमदार आणून मुलगी देतो, हे लक्षात ठेवा. पण योग्यता सिद्ध झाली पाहिजे. आपल्याकडे काय होतं, 10वीत मार्क कमी पडले, मग आता काय करायचं? म्हणजे मुलं आत्महत्येपर्यंत विचार करत जातात. काय करायचं आहे? हे बघा, मनुष्यजन्म पुन्हा मिळत नसतो. हा मिळाला आहे, याच्यामध्ये अशा प्रकारचे निगेटिव्ह थिंकिंग करण्यात काहीच अर्थ नाही. पॉझिटिव्ह विचार जर केला तर यश हमखास मिळतं. त्यांची मुलगी केली मी आणि डोळ्याच्या पेपरच्या दिवशी ते ॲक्सिडेंटने मुंबईत वारले. तुमच्यासमोर मी उभा आहे. आताच माझं त्यांनी परिचय करून दिला. मी डोळ्याचा डॉक्टर आहे.
पण मी डोळ्याच्या विषयात नापास झालो आणि नापास झाल्यानंतर पुन्हा 6 महिन्याने अभ्यास करून पास झालो आणि पुन्हा आमदार नव्हते, पैसे नव्हते, फक्त 600 रुपये. तेव्हा हाऊसपोस्ट होती. डॉक्टर एरंडे बसला इथं आता. एरंडे हा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी सिनियर होता मला. तर फक्त 600 रुपये मिळावे एका गोष्टीसाठी मी डोळ्याच्या विभागामध्ये MS केलं. अडचणी येतात, पण विषय कुठला निवडावा प्रत्येक वेळेस विचार करतो माणूस. मला IIT व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, असं नसतं. कधी कधी लहान गोष्टी मिळतात माणसाला, ते ॲक्सेप्ट करा. म्हणून संधी जी असते ती एकदाच मोठी संधी येत नाही, हळूहळू येते. आपण काय करतो, लहान संध्या सोडून देतो आणि मग मोठी संधी हुकली की मग आयुष्यात मग निगेटिव्ह होऊन जातो. तसं न करता मला असं वाटलं की डोळ्याचा डॉक्टर होऊया. मी डोळ्याचा डॉक्टर झालो आहे आणि मी अंबेजोगाईमध्ये नोकरी करत होतो. आपल्याला सांगतो, असे जसे महाराज आहेत तसेच माझे सासरे खूप प्रसिद्ध होते. रघुनाथराव मुंडे खूप फेमस मनुष्य. मला सगळे लोक मुंडेच म्हणायचे, मला कोणी लहाने म्हणतच नव्हतं. आणि माझ्याकडे डोळ्याचे पेशंट येतच नव्हते. कोणाला मार लागला, ताप आला, डिलिव्हरी आहे आणि यायच्याने मुंडे साहेबांचं नाव सांगायचं. पण हळूहळू लोक माझ्याकडे यायला लागले आणि मला डोळ्याचा डॉक्टर समजायला लागले. आपल्याला सांगतो, हे समजत असताना मी शिबिरं सुरू केले आणि घाटनांदूरला एका शिबिरात गेलो. तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की एक नंदागोळ नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये 30 पेशंट आहेत, आंधळे आहेत. मी त्या गावात जाऊन दगडं खाल्ले, लोकांनी दगडं घातले, पण तिथले पेशंट आम्ही घेऊन जाऊन ऑपरेट केले. म्हणजे अडीअडचणी जरूर येतात, असं नाही की येत नाहीत, पण ते ऑपरेट करून त्यांना नजर आली म्हणून लोक डोळ्याचा डॉक्टर म्हणायला लागले. पण त्याच्यानंतर माझ्या जीवनात अडचण निर्माण झाली आणि माझ्या 2 किडनी गेल्या. आणि मग मुंबईला गेलो. मुंडे साहेबांना सांगितलं की मला डायलिसिस पाहिजे. त्यांनी माझी मुंबईला बदली केली. मुंबईला गेल्यानंतर मुंबईच्या डॉक्टर आणि इथल्या डॉक्टरमध्ये फरक मला तेव्हा जाणवला. ते डॉक्टराच्याकडे गेलो, त्यांनी तपासलं मला, म्हटले उद्या या. उद्या गेल्यास म्हटले किती तुला नातेवाईक येत आहेत? म्हणलं 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील, 2 मुलं, 3 मुलं, बायको, सासू. फार आहेत म्हणले तुला. म्हणलं हो. डॉक्टर गोळ्या देत असतो. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही LIC काढा, तुमचं आयुष्य 1 वर्षाचं आहे. मग मी LIC काढायला गेलो. ते सिद्धार्थ मला म्हटले की तुम्ही किडनी खराब झाली आहे सांगू नका. मी म्हणलं असं नाही करता येणार, 1च वर्ष भरायचे त्याला सांगता येईना मला. 43,000 रुपये हप्ता भरला, 7,000 पगार होता. कारण पुढच्या वर्षी बायकोला पैसे मिळाले तर आपल्या मृत्यूनंतर तरी ती बोटं तिने मोडू नये, हा त्याच्या मागचा हेतू होता. 1 वर्ष झालं, पुन्हा डॉक्टरकडे गेलो. त्यांना मी म्हणलं जरा काहीच झालं नाही, म्हणलं मी आहे. डॉक्टर मुंबईचे म्हणले शेवटचा हप्ता भर, आता नाही पुन्हा लागणार. कधी 94ला 94ला मला शेवटचा हप्ता भरायला सांगितला होता. आता 2024 आहे, म्हणजे त्याच्यानंतर 30 वर्ष झाले मी जिवंत आहे. असं का झालं? असं व्हायचं कारण आहे माझी आई अंजनाबाई. जेव्हा किडनी द्यायचं ठरलं, माझ्या घरातल्या 17 लोकांनी किडन्या तपासून घेतल्या आणि भांडणं केले किडनी द्या. आज आपण बघतो अवयवदान करत नाहीत. माझ्या सगळ्या बहिणी, माझे भाऊ, पत्नी, लेकरं सगळे भांडणं करत होते की मला किडनी द्यायची आहे. मग आम्ही भांडणासाठी म्हणून मॅच होईल त्याची घ्यायची ठरवलं आणि माझ्या आईची मॅच झाली. जसं आता म्हटले की माझ्यामध्ये बदल कसा झाला. माझी आई शिक्षित नाही, आता 90 वर्षाची आहे. आता तर वडील माझे वारले. तर ती जेव्हा तिला डॉक्टर चिब्बरनी सांगितलं की तुमची एक आम्ही किडनी काढून घेतो आहे हिंदीमध्ये, ती म्हणली तुझी भाषा मला काही कळत नाही, तू माझं ऐक. बघा शिकलेली नाही आहे, माझं ऐक, मला भूल दे. भूल दिल्यानंतर माझी एक किडनी काढ, तात्याला बसव. ती जर चालली ठीक आहे, नाही चालली तर दुसरी किडनी काढ. माझा तात्या जगला पाहिजे. हे फक्त आई करू शकते. म्हणजे मी वडिलांच्या विरोधात नाही, पण
ती मृत्यूला तयार झाली, दोन्ही किडनी द्यायला तयार झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावेळेस स्कोपी नव्हतं, बेंबीपासनं पाठीच्या कण्यापर्यंत 166 टाके तिला पडले होते. हे टाके असे धरून ती मला बघायला आली. कारण डॉक्टर म्हणले चांगले आहे तुमचा मुलगा. नाही म्हणले मला बघायचा आहे. शिकलेली नव्हती. मग तिने असं बघितलं की हां माझा मुलगा जिवंत आहे. पहा, आपली किडनी काढून दिली आहे, 166 टाके पडलेत, तिच्या शरीराला खूप मोठं पेन आहे, दुखतं आहे. हे सगळं होत असताना ती काय विचार करते, माझा तात्या जगलाय का नाही, तो आहे कसा. आणि हे जेव्हा मला वाटलं की माझी आई माझ्यासाठी इतकं सगळं करते आहे, इतका त्याग केला आहे तिने, आणि मग मला दुसरा जन्म मिळाला आहे, त्या दिवशी मी असं ठरवलं की याच्या पुढच्या जन्मात म्हणजे जे काही मला मिळेल, माझ्या आईपर्यंत चांगलंच जावं, की तुझा मुलगा चांगला काम करतो आहे असं जावं. आणि म्हणून सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला. फक्त माझ्या आईच्या 2 शब्दाने माझं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये जर कुणाचा मान मरातब करायचा असेल तो आई आणि वडिलांचा करा. आई वडिलांचा स्वभाव कसाही असो, त्यांना विसरू नका. आई वडील हे 2च माणसं अशी आहेत की ज्यांना तुम्ही केलेल्या कामाचा मनापासनं आनंद होत असतो, त्याचा अभिमान असतो, उत्पोत अभिमान असतो. माझे वडील नेहमी म्हणायचे, मी जमिनीवर चलतच नाही. का? माझे 2 पोरं डॉक्टर झाले, मी हवेत चालतो. का असं म्हणायचे? कारण त्यांना अभिमान असायचा की हां माझे 2 पोरं डॉक्टर झाले आहेत. हे जे आईवडील आहेत, ह्या आईवडिलांना आपण नेहमी पंढरपूरला जातो, निश्चित जा, पण त्याचबरोबर आपल्या आईवडिलांच्या जर आपण पाया पडलो तर त्या आईवडिलांना चांगलं वाटेल आणि आपली प्रगती होईल. पण आईवडिलांना विसरू नका, इतकं लक्षात ठेवा. मी आज जो काही आहे, मला नेहमी लोक सांगतात की तू एवढं कसं काम करतो. प्रत्येक महिन्याला जातो आणि माईच्या आणि बापाच्या पाया पडतो. त्या दोघांना भेटून आलं की महिनाभर मी कितीही काम करू शकतो. कारण ते माझे सोर्स ऑफ एनर्जी आहेत. त्यांच्यामुळं मला इन्स्पिरेशन मिळतं, त्यांच्यामुळं मला शक्ती मिळते, आणि ती प्रत्येक महिन्यात मिळते. आणि त्यामुळे हे काम करू शकतो. आणि आज ते करत आलो आहे. जसं आता तुम्हाला सांगितलं, मी एवढे ऑपरेशन केले, पण हे करण्याच्या पाठीमागं पहिली माझी आईची प्रेरणा आहे. आणि मग शिबिरं सुरू केल्यानंतर बाबा आमटेकडे केलं मी पहिलं शिबिर. लेप्रेसीचे पेशंट होते, तर तेव्हा त्याने असं सांगितलं की या लेप्रेसीच्या पेशंटमध्ये 25% अंधत्व असतं, 35% अंधत्व असतं. 71 पेशंटचे एक डोळा गेला होता, एकच होता. त्यांचे करायचे म्हणजे 25 आंधळे होणार. मी आणि माझ्यावर डॉक्टर रागिनी पारेख असतात. आम्ही दोघांनी 178 ऑपरेशन केले. जानेवारी 99, 1 महिना आनंदवनमध्ये राहिलो, आणि त्याच्यानंतर एकही पेशंट अंध झाला नाही. आतापर्यंत आम्ही लेप्रेसीचे 6000 ऑपरेशन केले, एकही अंध नाही. आपण विज्ञान बदलू शकतो, फक्त आपण ठरवलं पाहिजे. आम्ही विज्ञान बदललं, पद्धत बदलली, काय होतं हे पाहिलं, काय केलं पाहिजे पाहिलं, ट्रीटमेंटचे प्लॅन बदलले, आणि त्याच्यानंतर बाबा आम्हाला भेटले. आणि मग तेव्हा सामाजिक कामाला सुरू झाले. जसं ओळख करून देताना सांगितलं की ते लहानू बाबाची जत्रा म्हणतात. त्याचं कारण असं आहे, आदिवासी भागामध्ये जेव्हा जातो तेव्हा ते आम्हाला डॉक्टर म्हणत नाहीत, तर ते आम्हाला बंबई का डॉक्टर आया है, बंबई की डॉक्टरीन आये है. त्यांना आजही आमचं नाव माहीत नाही. 24 वर्षानंतर एवढे दिवस आम्ही काम करतो. का काम करतो? त्यांना दिसलं पाहिजे, हा एकच ध्येय आहे. त्याच्यामध्ये पैसे हे ध्येय नाही, त्याच्यात काही मिळावं म्हणून ध्येय नाही, किंवा मला पद्मश्री मिळालं, मी अर्ज केलेला नव्हता, ती शासनाने मला दिली. आणि म्हणून आम्ही या सगळ्या भागात जाऊन आनंदवनला दरवर्षी जातो, मेळघाटला जातो, गडचिरोलीला जातो, किंवा नंदुरबारला जातो. या सगळ्या भागामध्ये ज्यांचं कोणी नाही, ज्यांना कळत नाही, किंवा तिथली माणसं त्यांना सांगत असतात, तिथं एक असतात बसलेली सगळी जी लोक, ते त्यांना सांगतात की तुम्हाला दिसणार नाही, तरीही आम्ही तिथं जाऊन त्या लोकांना आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतो. आपल्याला सांगतो, आजपर्यंत आम्ही 692 शिबिरे केले आहेत.
692 शिबिरामध्ये आम्ही 1,30,000 ऑपरेशन बाहेर जाऊन, मुंबईच्या बाहेर जाऊन, आणि मुंबईमध्ये 3.5 लाख ऑपरेशन केले आहेत मोफत. या सर्वच्या सर्व यशस्वी केले आहेत. त्याच्यात एकही पेशंटचा डोळा गेलेला नाही. आणि हे सगळं का करता आलं? कारण हे सगळं निस्वार्थीपणे केलं आहे. आणि तुम्ही मला आज इथं बघताय, मला आज किडनी बदलून 29 वर्षे झालं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किडनी बदललेला 29 वर्षे जगणारा एकमेव माणूस आहे मी, एकमेव. तर 26 वर्षाचे काही लोक आहेत, पण 29चा एकमेव आहे. असं का झालं? तर आपल्याला निश्चित सांगतो की माझी आई आणि हे जे 50 लाख पेशंट ज्यांना आम्ही उपाय केले, 4.5 लाख पेशंट ज्यांच्यावर ऑपरेशन केले, प्रत्येक माणसाकडे त्यांच्याकडे एक पुण्याचा संच असतो. आपण त्यांच्या कामी जेव्हा पडू तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि हे आईचे आणि ह्या 4.5 लाखाच्या पेशंटच्या आशीर्वादाने विज्ञानाच्या पलीकडे जाऊन मी जिवंत आहे. कारण किडनी बदलल्यानंतर एवढे दिवस जिवंत माणूस राहत नाही, पण ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून मी आज जिवंत आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनात देखील काम करत असताना दुसऱ्यासाठी थोडंसं, जसे महाराज करतात दुसऱ्यासाठी काम, तसं आपणही थोडंसं एखादं तरी काम दुसऱ्यासाठी आपण करावं. आपण आता हळूहळू स्वार्थी होत चाललो आहे, तसं न होता आपण दुसऱ्यासाठी हळूहळू काम केलं पाहिजे. आणि पुढे चालून मला पद्मश्री मिळालं. आपलं सांगतो, मी खेड्यातला आहे, तुम्ही बघता, तुमची माझी भाषा सारखी आहे. माझी मुंबई पुण्याची भाषा नाही. तुम्ही इथं मोठे मोठे माणसांचे भाषणं ऐकले, त्यांची अलंकारिक भाषा ऐकली, माझी तसली काही भाषा नाही. का? पेशंट आणि माझा कनेक्ट तुटू नये म्हणून मी माझी लातूरची भाषा तशीच ठेवली आहे, बदललेली नाही. आणि म्हणून जेव्हा मला पद्मश्री मिळालं तेव्हा लोक मला असंच, तुम्ही आता आमच्या व्याख्यानमालेत येऊन भाषण करा म्हणून मागं लागायचे. तिथे एक वसंत व्याख्यानमाला होती दादरला, ते आले मला भेटायला. ते म्हणले तुम्ही आमच्या व्याख्यानमालेत येऊन भाषण करा. मी त्यांना सांगितलं मी डोळ्याचा डॉक्टर आहे हो, काय भाषण करणार? तर मी म्हणलं मी येणार नाही. ते खिडकीतून मी ऐकत होतो, तो बाहेर गेले काय म्हणतात, खेड्यातला आहे म्हणले, येडं त्याला काय कळतं. म्हणजे मी जे योग्य सांगितलं की मला ह्याच्यातलं काही येत नाही, तर मुंबईची माणसं मला येडं मानतात, घाटी म्हणतात. मी मग त्यांना बोलून घेतलं खिडकीतनं, म्हणलं येतो या. आणि मग मी पहिलं भाषण वसंत व्याख्यान माझ्या दादरला केलं. पद्मश्रीनंतरचं पहिलं भाषण होतं. इथं उभं राहिलो, 30 मिनटं भाषण केलं, खुश झालो 30 मिनटं. आणि त्याच्यानंतर बसणार तेवढ्यात खालची एक आजी उठली आणि तिने कागद दिला. त्या कागदावर लिहिलं होतं की रोज डोळे चांगले ठेवण्यासाठी काय करावं. तेव्हा मी भाषण करण्यामध्ये हुशार झालो नव्हतो. आता मी हुशार आहे, मला कळतं. तर मग ते जेव्हा तिने विचारलं तर तेव्हा मी विज्ञान सांगितलं. म्हणलं आई, आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि हे अश्रू आपल्या डोळ्याची काळजी घेत असतात आणि त्यामुळे आपल्याला डोळ्यामध्ये दुसरं काही करायची गरज नसते, उलट तसं करणं चांगलं नसतं. असं सांगितल्यास ती खाली बसली. म्हटली मला वाटलं तुला पद्मश्री मिळाले काही तर येत असेल, तुला काहीच येत नाही म्हणले. म्हणजे विज्ञान सांगितल्यानंतर ती म्हणते काहीच येत नाही. मग म्हणलं हो आई मी सांगतो. आणि मग तिला सांगितलं की थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ डोळे धुवा. ती म्हणले हां आता कसं सांगितलंस. दुसऱ्या दिवशी सकाळी नवा काळ नावाच्या पेपरला बातमी छापून आली, थंड पाण्याने डोळे धुवाये पद्मश्री तात्याराव लहाने. त्याच्या खाली त्याचा फोन नंबर. मलाही आनंद झाला की आपली एक मोठी बातमी छापून आली. मी लावून टाकली तिथे माझ्या जे हॉस्पिटलच्या डोळ्याच्या विभागात. मलाही खुशी झाली, हां बातमी आली. पण मुंबईकर मंडळी 4 दिवसांनी फोन यायला सुरू झाले, तात्याराव लहाने का. म्हणलं हो. ते तुम्ही थंड पाण्याने डोळे धुवायला सांगितले. म्हणलं हो. ते पाणी फ्रीजरमध्ये ठेवायचं का खाली ठेवायचं. पुन्हा फोन यायचा, ते थंड पाणी तुम्ही सांगितलं. म्हणलं हो. त्या थंड पाण्याचं तापमान किती ठेवायचं. म्हणलं बरंच गडबड झालेली दिसते. पुन्हा एक स्वप्न बघा आणि स्वप्न जगा नावाची दुसरी मालिका होती दादरला, तर ते बोलवायला आले. म्हणलं येतो दादरला, माझं पहिलं भाषण चुकलं आहे. तिथे गेलो, भाषणाला उभं राहिलो. म्हणलं कोण कोण होतं रे वसंत व्याख्यानमालेत. सगळ्यांनीच हात वर केले, कारण व्याख्यानमालेला जाणारा वर्ग ठरलेला असतो.
हा केले सगळ्यांनी हातवर. मग म्हणले आम्ही थंड पाण्याने डोळे धुतोय डॉक्टर. म्हणलं जरा यावेळेस बदल करायचा, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. काय करायचं? म्हणलं थंड पाण्याने डोळे धुवू नका, मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. म्हणजे आता मला कोणी उत्तर देणार नाही. पण मुंबईकर पुन्हा हुशार, 4 दिवसांनी पुन्हा फोन यायला सुरू झाला. ते नळाचं पाण्याने तोंड डोळे धुवायचे. म्हणलं हो. ते नळाचं पाणी सप्प मारायचं का हळूहळू मारायचं? म्हणलं कठीणच आहे. पुन्हा फोन यायचा. ते सप्प पाणी डोळे उघडून मारायचं का डोळे बंद करून मारायचं? मला सांगा, डोळे उघडून सप्प पाणी मारलं तर कसं होईल? पण आता याला काही उत्तर नसतं. पण त्याच्यानंतर मात्र मी माझ्या भाषणात चुका करत नाही. तर मला आता कळतं काय सांगावं. आता तुम्ही मला पुन्हा विचारणार की मग शेवटी पाणी मारायचं का नाही? तर सकाळ आणि संध्याकाळ डोळे धुणं चांगलं असतं. दिवसाभरामध्ये जी घाण गेलेली आहे ती रात्री निघून जाते. रात्री जी घाण येते ती सकाळी निघून जाते. पण त्याच्यासाठी सप्प वगैरे काही करू नका, थंड वगैरे काही करू नका. आहे ते पाणी. नसता फलटणचे फोन यायला सुरू होईल की कसलं पाणी. त्यामुळे आहे त्या पाण्याने जर डोळे धुतले तर त्याचा निश्चित फायदा होत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर असल्यामुळं बऱ्याच वेळेस मी बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो की ह्या तुम्ही करा, या तुम्ही करू नये. आपण पाहतो की 1947ला महाराज साहेब हृदयाच्या आजाराने 18% लोकांचा मृत्यू व्हायचा. आता स्वतंत्र झालो आपण, आता तो 42% होतो. म्हणजे कमी व्हायला पाहिजे का जास्त व्हायला पाहिजे? जास्त ह्याच्यासाठी झालं आहे की आपण जास्त स्वतंत्र झालो. आपण घरी जेवत नाही, आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतो आणि सगळेजण ज्या गोष्टी आपल्याकडे पचत नाहीत, म्हणजे काय सांगतो की आपण पिझ्झा, बर्गर, आता हॉट डॉग, कोल्ड डॉग बरेच काही आले ते आपण खात राहतो. हे काय आहे? याच्यामध्ये ज्या कॅलरीज आहेत ते आपलं शरीर ह्या कॅलरीज वापरत नाही. म्हणजे काय? साधं उदाहरण सांगतो. पेट्रोलच्या गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर ती गाडी चालेल का? नाही. तर हे पिझ्झा, बर्गर हे पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकणं आहे. म्हणजे काय? आपण जे आपल्या शरीराला लागलं एनर्जी जी घ्यायची आहे ती आपण घेत नाही, तर जी एनर्जी घेतो ती कामाची नाही आहे आणि म्हणून ती एनर्जी आपलं पोट फुगवते. आपलं जे पोट फुगतं त्याच्यामुळं फुगतं, आपलं शरीर फुगतं आणि म्हणून आपल्याकडे ओबेसिटी आता जवळपास 33% झाली आहे. त्याचं कारण आहे हे खाणं. आणि म्हणून आपण जे हे सगळं खातो हे एकदा खावं, निश्चित जिभेला आपला चवेसाठी खावं, पण नेहमी खाणं धोक्याचं आहे. आणि म्हणून या सगळ्यांचं म्हणजे तळलेले पदार्थ किंवा हे सगळे पेय, पिझ्झा, बर्गर म्हणून त्याचं नाव ठेवलं मी. खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने जर्जर. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आजार होतात. खा भाकरी आणि भाजी, जगा होईतो आजोबा आणि आजी. जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर तुम्हाला आयुष्य मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही भाकरी भाजीकडे वळा आणि या गोष्टी खाऊ नका. आपल्याकडे भारत देशाला मधुमेहाची राजधानी म्हणतात. मधुमेहाची का म्हणतात? कारण आपल्याकडे 12% लोकांना जवळपास मधुमेह झाला आहे, शुगर झाली आहे. आणि मग हे शुगरमुळं आपल्या हृदयाचा आजार, डोळ्याचा आजार, किडनीचा आजार. आज 11,500 लोक डायलिसिस करून घेतात त्याच्या महाराष्ट्रामध्ये. त्यातले 7,500 लोक डायबिटीज कंट्रोल नाही केल्यामुळं डायलिसिस करून घेतात. आणि म्हणून हे आपल्याकडे डायबिटीज जो आहे, शुगर जो आहे, हा जेव्हा होतो त्याचं मुख्य कारण आहे की टाईप 2 डायबिटीज व्हायचं मुख्य कारण आहे आपलं खाणं. आपण जर ते बिना कामाचं खात राहिलो तर डायबिटीज होणार आहे. आणि तो जर झाला तर आपण काय करतो डायबिटीजला? आपण डायबिटीज कसाही नीट सांभाळत नाही. म्हणजे थोडा गुलाबजामुन खातो, जिलेबी खातो, अर्धी गोळी जास्त खातो, याने डायबिटीज कंट्रोल होत नाही. आंब्याच्या सीझनमध्ये आंबे खातो आणि डायबिटीज आहे म्हणून सांगतो. तर हा जो डायबिटीज आहे, वरून खाल्लेली जी साखर आहे ही साखर डायबिटीजमध्ये चालत नाही. कारण आपण घेतलेली गोळी
तिथपर्यंत पोहोचायला 2 तास लागतं. तेवढ्या काळात ती साखर आपलं शरीराचं नुकसान करते. आणि आता एक नवीन निघालं आहे, तर हे कधी बंद होईल मला माहीत नाही. ते म्हणजे काळ्या गुळाचा चहा प्यावा. डायबिटीजमध्ये असं म्हणतात, साखरेचा पिऊ नये. मग काळ्या गुळाचा चहा का प्यायचा? गुळ हा साखरे इतकाच वाईट असतो किंवा तितकाच खराब असतो डायबिटीजमध्ये. मग आपण का पितो? तर आपले जे पहिली विद्यापीठ आहेत ना, पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, हे आता बंद पडले आहेत. हे सगळे कुलगुरू जे आहेत आता, हे आता एकाच विद्यापीठात बसलेत. त्याचं नाव आहे व्हॉट्सअप विद्यापीठ. ह्या व्हॉट्सअप विद्यापीठातले कुलगुरू, जे कोणी लिहिते ते कुलगुरू ना, तुम्ही वाचता तसं करता. म्हणजे कुलगुरूने लिहिलं, मोठ्या माणसाने लिहिलं. तर जेव्हा आम्ही ह्याचा अभ्यास केला तेव्हा असं कळालं, एक 4थी पास गुराख्याची आई त्यांच्या वडिलाला डायबिटीज आहे म्हणून गुळाचा चहा करून द्यायची. आणि त्यांनी व्हॉट्सअपवर लिहिलं की गुळाचा चहा चांगला असतो. आणि लिहिल्यानंतर ते खूप लोकांनी वाचलं, 12 कोटीच्या वर लोकांनी वाचलं. कुलगुरू कोण आहे? 4थी पास झालेला विद्यार्थी. आपण सगळेजण काळ्या गुळाचा चहा पितो. पुन्हा सगळेजण बिस्किट खातो. बिस्किट मारी नावाचं बिस्किट खातो. डायबिटीजमध्ये मारी नावाचं बिस्किट खावं. कमीत कमी त्याचं नाव तरी बघा. त्याचं नाव मारी आहे, तरी आपण खातो. तर ते जर नाही खाल्लं, कारण तेही तेवढंच नुकसान करतं. आणि म्हणून हे जे मैद्याचे पदार्थ आहेत, हे मैद्याचे पदार्थ, तांदळाचे पदार्थ आणि गोड पदार्थ हे डायबिटीजमध्ये खाऊ नये. आणि आपण थोडासा व्यायाम करणं गरजेचं असतं मधुमेहामध्ये, पण ते आपण करत नाही. आणि मधुमेहामुळेच सगळे बायपासपर्यंत आपण जायचं कारण मधुमेह आहे. आपण सगळ्यांनी ते जर सांभाळलं तर काही होणार नाही, पण आपण तसं करत नाही. दुसरी गोष्ट आहे की डोळे. बरेच जण मला असं, जसं तुमचा प्रश्न आहे तसं विचारतात, डोळ्यासाठी काय करायचं. हे बघा, डोळ्यासाठी आपण काही करायची गरज नसते. म्हणजे खाजगी उपाय करू नये. आजही तुम्हाला सांगतो, डोळ्यात खडा पडला, लोणी टाकतो आपण, गाईचं तूप टाकतो. अहो, गाईचं तूप टाकल्यानंतर जंतू त्याच्यात 10 पट जमतात. का टाकावं? पण ते गाईचं तूप किंवा लोणी डोळ्यात टाकू नये. आलं लक्षात? जिभेनी खडा काढू नये. आणि आपल्या डोळ्यासाठी अशा प्रकारच्या अघोरी गोष्टी करू नये. डोळा चांगला ठेवण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलं 2 वेळा धुवावा, तसंच आपला डोळा पाहत नाही, फोटो काढतो आणि मेंदूपर्यंत घेऊन जातो. इथून इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असतं. आणि म्हणून अजीवनसत्व हे गाजर, पपई, शेवग्याची शेंग, हिरव्या भाज्या याच्यात असतं. आणि म्हणून आपण गाजर, पपई, शेवग्याची शेंग घ्यावी. समजा मी असंच सांगितलं तर पुढच्या वेळेस महाराज साहेब म्हणणार तुझं फलटणचंही भाषण चुकलं, कारण मी गाजर सांगितलं. घरी गेल्यानंतर माझ्या सगळ्या आया लेकराला गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराचा रस, गाजराची भाजी, ते गाजरासारखं फुगतं. कारण आपल्याला अतिशयोक्ती करायची सवय आहे. आणि म्हणून गाजर लहान, आठवड्यातनं एकदा, पपईची 1 फोड, शेवग्याच्या शेंगा सांगायचं मी आता बंद करणार आहे. कारण एक आई शेवग्याच्या शेंगा घेऊन माझ्या उपडीत आली. ती मला म्हणते, बघ घेऊन आली शेवग्याच्या शेंगा, हे लेकरू खातच नाही. मी म्हणलं ते शेंगा खायला काय शेळी आहे का? तर तुला ह्या शेंगाची भाजी करून खाऊ घाल. तर शेंगाची भाजी करून खाऊ घाला, शेंगा नाही. कारण त्याच्या भाजी खाल्ल्यानंतर त्याच्या सालीमध्ये ते विटॅमिन ए असतं. आपण असं केलं तर आपले डोळे चांगले राहतात. बाकी डोळ्याला काही करायची गरज नाही. पण आपल्या लहान लेकराचे डोळे 3ऱ्या महिन्यापर्यंत त्याला सगळी नजर येते. आली नाही तर ताबडतोब दाखवा. समजा डॉक्टर म्हणले ह्याला मोठं होऊ द्या, तर असं समजा की त्या डॉक्टरकडे तपासायची सोय नाही. भूल देऊन तपासलं पाहिजे. बाळ 2 महिन्याचं, 1 महिन्याचं काही असो, त्याला दिसत नसेल तर भूल देऊन तपासणाऱ्या डॉक्टरकडे न्या. वय वाढवत बसू नका. जितकं वय वाढेल तितके डोळे आंधळे होतात. 3ऱ्या महिन्यात त्याला दाखवून घ्या. 3ऱ्या वर्षात त्याचा चष्म्याचा नंबर आहे का बघा. आणि 5व्या वर्षात शाळेत जाताना एकदा डोळे तपासा. कारण एखादा डोळा अशक्त असेल किंवा तो तिरपा असेल तर त्याच काळात तो नीट करणे शक्य आहे. यानंतर मी आता एक तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जे तुम्ही सगळेजणच किती ऐकता मला माहीत नाही, पण ते तुम्हाला मी सांगणार निश्चित आहे. आपल्या सगळ्यांच्याकडं आज काही जर असेल, माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या सांगतो. माझ्याकडे 30% पेशंट हे कोरडे डोळे पडले म्हणून येतात. 30%.
आता एवढे पेशंट का येतात? कारण आपला जो मोबाईल आहे या मोबाईलमध्ये ब्ल्यू लाईट असते आणि हे ब्ल्यू लाईट जास्त वेळ वापरल्यामुळे आपले डोळे कोरडे होतात. त्याच्यानंतर आपल्या डोळ्याचे नंबर हे दुपटीने वाढत जातात. यापूर्वी आपण पाहिलं तर 20 वर्षापर्यंत नंबर वाढायचे. आता हे नंबर 40-50 वर्षापर्यंत वाढत चालले आहेत. का वाढत चालले आहेत? तर त्या मोबाईलकडे आपण जेव्हा बघत बसतो तर तेव्हा आपल्या डोळ्यात भावली असते, तिचं नाव प्युपिल. तर ते लहान होते आणि लहान झाल्यानंतर तिचा स्पाझम होतो आणि स्पाझम झाल्यामुळे त्याला चष्म्याचा नंबर येतो आणि तो परीक्षेच्या काळामध्ये जास्त येतो आणि मग तसा येऊन त्या मोबाईलवर अभ्यास करत असल्यामुळं नंबर वाढत जातो, डोळे कोरडे पडतात. कोरडे पडायला लागल्यानंतर आपलं वरचा जो भाग आहे डोक्याचा तो दुखायला लागतो आणि डोक्यामध्ये काही शिरत नाही. तर हा जो मोबाईल आहे याचं कसा मोबाईल काम करतो ते तुम्हाला सांगतो. मोबाईल हा आपली जी मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी, तुमच्याकडे घरी मायक्रोवेव्ह असेल त्याच्यात आपण काही ठेवलं तर गरम होतं, ती टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह वापरल्या जातात 1.6 वॅट आणि 2 पोलवर इकडचा फोन जेव्हा जातो वेव्ह क्रिएट होतात आणि ह्या वेव्ह मॅग्नेटिक वेव्हनी पकडल्या जातात. म्हणजे हे फोन आणि जेव्हा आपण तो कानाला लावतो तेव्हा आपला कान दुखतो. लक्षात ठेवा, तुम्ही पण बघा दुखतो का नाही. का? कारण त्या वेव्ह आपल्या डोक्यात जातात आणि आता असा शोध लागला आहे की त्याच्यामुळे मेंदूचे 5% कॅन्सर वाढले आहेत. 5%. त्याचबरोबर आपला कमी ऐकायला येतं, डोळे कोरडे पडतात, चष्म्याचे नंबर 20-20, 25-25पर्यंत वाढत जातात, डोकं दुखायला लागतं. त्याचबरोबर आपण मान खाली घालून बसल्यामुळं मान खाली होते. त्यानंतर आपले सगळे जे गुडघे आहेत किंवा आपण बसून राहिल्यामुळं आपले सगळे जॉईंट दुखायला लागतात. हे सगळं झाल्यानंतरही आपण हा मोबाईल वापरतो. हे लक्षात ठेवा की हा मोबाईलला वेव्ह येतात. तर ह्या वेव्ह जवळपास 16 इंच ते 18 इंचपर्यंत येतात आणि म्हणून त्या मोबाईल वापरत असताना तुम्ही सगळेजण मोबाईल वापरणं बंद करणार नाही. पण त्याचं विज्ञान सांगतो. त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट असते. मला सगळेजण विचारतात ते ब्ल्यू ब्लॉकर चष्मे मिळतात ते लावावे का? ते कॉम्प्युटरसाठी काम करतात, मोबाईलसाठी आणखी ब्ल्यू ब्लॉकर चष्मे निघालेले नाहीत. आणि म्हणून मग हा मोबाईल जो आहे तर हा आपल्या शरीराचं नुकसान नक्की करतो. आणि मग नुकसान करत असताना काय काय करतो हा, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे हे सांगतो. लहान बाळाला वयाच्या 6 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये. कारणं सांगतो. दिल्याने त्याचा जो IQ आहे तो कमी होतो, हुशारी कमी होते त्याची. का हुशारी कमी होते? कारण तो मोबाईलवर असतो, पुढे तो जिद्दी होतो, खूप जिद्दी होतो. मोबाईल दिला नाही तर तो दगड घालायला लागतो. मग आपण मोबाईल त्याला का देतो? बाळ जेवत नसेल मोबाईल देतो, रडत असेल मोबाईल देतो, आईना सिरियल बघायचे असेल मोबाईल देतो, स्वयंपाक करायचा असेल मोबाईल देतो. पण आयानो, असं केल्याने त्या मुलांना पुढे जाऊन त्याची हुशारी खूप कमी झालेली असेल. आणि म्हणून वयाच्या 6 वर्षापर्यंत आपला कुठं मोबाईल होता? लहान बाळाला मोबाईल द्यायचा नाही 6 वर्षापर्यंत. 6 वर्षापासून 20 वर्षापर्यंत 1 तास मोबाईल द्यायचा. 20 वर्षापासून नेहमी जन्मभर 2 तास मोबाईल बघणं शक्य आहे. त्याच्यावर मोबाईल बघायचा नाही. हे बघितल्याने आपलं स्वतःचं नुकसान होतं. दुसरं, मोबाईल 16 इंच त्याची वेव्ह आहे, म्हणून आपल्या शरीरातल्या कुठल्याही खिशात ठेवायचा नाही. तो हातात धरून चला. 1. त्यानंतर बोलत असताना स्पीकर फोनवर बोला. स्पीकर. आता आपण स्पीकर फोनवर बोलल्यास तो दूर राहतो. असं का करत नाही आपण? कारण आपल्याला चोरून बोलायचं असतं. नवऱ्याला चोरून बायकोला आणि बायकोला चोरून नवऱ्याला. तर त्याच्यामुळे स्पीकर नाही वापरत. ब्ल्यूटूथ वापरा. वायरचा ब्ल्यूटूथ चांगला, वायरलेस असेल तरी चालेल. आणि फोन चार्ज करत असताना बेडरूममध्ये चार्ज करू नका. तो चार्ज करत असताना बाहेर लिव्हिंग रूममध्ये ठेवा आणि तो तिथं चार्ज करा. ज्याच्यामुळं दिवसभर जो पूर्ण दिवस आहे तो दिवसभर आपल्या शरीरावर त्याच्या वेव्ह येणार नाहीत आणि सकाळी तो वापरा. आणि जर आपण मोबाईल असा वापरला तर तो चांगलाच आहे, तुम्ही वापरा. मी नेहमी सांगत असतो की मागे डार्विनचा सिद्धांत आहे, त्याच्यात माणसाची शेपटी गेली, माकडाची माणूस झाला.
तसं पुढचा माणूस असा खाली मान घालून जन्मणार. कारण आपण नेहमीच खाली मान घालून फोन बघतो. लेकरे तसे जन्मू शकतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोबाईल वापरत असताना आपले डोळे, आपला मेंदू, आपले कान, आपलं हृदय इथं ठेवतो आपण मोबाईल. अजिबात ठेवू नका. कारण त्याच्या वेव्ह कंटिन्युअस चालू असतात. त्या वेव्ह आपल्या हृदयाला त्रास देऊ शकतात. आणि खाली ठेवलात असं म्हणतात नपुसक होतं, आपले स्पर्म काउंट कमी होतो. म्हणून कमरेजवळ ठेवू नका, हातात धरा आणि जिथं बसाल तिथं टेबलवर ठेवा. आपण जर असं केलं तर निश्चितच आपण आपला जो मोबाईल आहे त्याच्यापासून धोका होणार नाही एवढं निश्चित सांगतो. आणि मला आज इथं बोलावून माझा एवढा मोठा सत्कार केला तुम्ही सगळेजण, मला ऐकायला आला त्याचा मला मनापासून आनंद आहे. मला निश्चित तुम्हाला सांगायचं की मालोजी राजेंच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करूया. मी हा जो प्रयोग आहे तो जवळपास माझ्या सगळ्या भाषणात करतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. टाळ्या वाजवायला कोण सांगतं? टाळ्या वाजवायला मेंदू सांगत नाही, हृदय सांगत नाही, हात सांगत नाहीत. मेंदू, हृदय, हात, मन ह्या सगळ्यांना जोडणारं मन असतं. मन आपलं जे मन आहे, आत्मा म्हणतो आपण, मन आहे, थिंकिंग आहे ना, तर ती सांगत असते. मग आपण टाळ्या कशा वाजवतो? काही जण टाळ्या वाजवत नाही. काही जण हे बघा, हे बोटं असे बोटं खाली करून वाजवतात. काही जण असे वाजवतात, काही जण असे वाजवतात. आता जे टाळ्या वाजवत नाहीत आणि जे असे बोटं खाली करून वाजवतात, पुन्हा डोळे बंद करून बघा कोण अशा वाजवल्या, ते जन्मात प्रगती करत नाहीत. कारण त्यांना तिथंच पाहिजे. मला आता प्रगती नको, इथंच आहे तिथं राहणारा माणूस. हे पुढचा, मुलाला मार्क कमी पडले, बायकोची चूक, म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस अशा टाळ्या वाजवतो. बघा कोणी वाजवल्या. आणि जो अशा वाजवतो तो प्रगती करत असतो. आणि म्हणून एवढ्या मोठ्या माणसासाठी सगळ्यांनी हात वर करा आणि मालोजी राजेसाठी जोरात आवाज आला पाहिजे, घुमला पाहिजे सगळी शाळा, की आम्ही तुम्हाला अभिवादन करतो. तुम्ही आमच्याकडे खूप मोठी अशी सेवा ठेवून गेला.